नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करू नका. तर आज आहे नागपंचमी. आपल्या पूर्ण भारतामध्ये नागपंचमी हा सण खूप मोठ्या दणक्यात सेलिब्रेशन केला जातो, साजरा केला जातो. महिला आपल्या भावासाठी हा उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी ज्यांना भाऊ नाही ते त्या महिला नागोबासाठी स्वतः नागोबाला भाऊ मानून नागोबासाठी हा उपवास करत असतात. तर माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचत असते, मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मी करत असते. माझ्याद्वारे जी माहिती मला मिळत असते मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर पंचमीविषयी दोन शब्द सांगायचे म्हणजे नागपंचमी हा हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते. तसेच नागदेवताला दूध नैवेद्य अर्पण केला जातो. आणि सांगायचं म्हणजे नागदेवताची पूजा केल्याने कुटुंबातील रक्षण समृद्धी सुख मिळत असते. ह्या धार्मिक गोष्टी असतात त्या आपण केल्या पाहिजेत. शेतकरी आणि ग्रामीण भागात नागपंचमीला विशेष असं महत्त्व आहे. तर या दिवशी नागाला त्रास न देणे आणि निसर्गातील जीवांचे संरक्षण करणे याचा या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. तर सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इकडे बघू शकतात आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत. नागपंचमीच्या वारुळाची पूजा करण्यासाठी, टेकाची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत आणि इथे प्रत्येक महिलाने खूप मनोभावाने पूजा केली आहे. तर पूजेमध्ये सामुग्री साहित्य जे काही केलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे. तर इकडे बघू शकतात विहिरीच्या काठावर एक वारुळ वसलेलं आहे. नागाचं वारुळ आहे. तर किती नजारा भारी होता ते देखील मी शूटमध्ये घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व महिला येत होत्या जात होत्या, त्यांचं सुरूच होतं आपल्या आपल्या वेळेनुसार. तर सुरुवातीला काय करायचं, 5 काड्या घ्यायच्या, त्या काड्या खोवून त्यामध्ये मस्त असे 5 छोटे छोटे देव ठेवायचे. ते आपण दगडापासूनचे छोटे देव तयार करणार आहोत. ते देव ठेवायचे, त्याची विधीपूर्वक पूजा करायची आणि ज्या 5 काठ्या आपण लावलेल्या आहेत त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने दोरा गुंडाळून घ्यायचा. हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने दोरा वगैरे गुंडाळून घेतल्याच्या नंतर याभोवती पिठाची रांगोळी काढायची आपल्याला. पिठाची रांगोळी काढत असताना इकडे बघू शकतात आमच्या जाऊबाई सुद्धा या ठिकाणी पिठाची रांगोळी काढत आहेत. पिठाची रांगोळी काढायची, त्या देवांना हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि फूल अक्षदा, साखराचा नैवेद्य आणि दूध अर्पण करायचे तिथे नागोबाला. बरोबर, दूध अर्पण करायचे, फुलं व्हायचे, पुष्पगुच्छ सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पूर्ण करून वाहून घ्यायच्या आणि मनोभावाने पूजा करायची की हे नागदेवता तू जसा प्रत्येकाच्या जसा की नाग हा शेतकऱ्याचा एक मित्र मानला जातो. बरोबर, तर हे खेड्यातल्या लोकांना माहीतच असतं. तसंच नागदेवताची पूजा आपण दर सोमवारी तुम्ही पाहतो भगवान शंकरजीच्या गळ्यामध्ये एक अलंकार म्हणून त्यांना एक तिथे एक जागा आहे. बरोबर, त्यांच्या गळ्यामध्ये. तर त्यांची एक विशेष अशी पूजा या पंचमीला केली जाते. तर अशा पद्धतीने सर्व महिलांनी पूजा वगैरे या ठिकाणी आटपून मस्त आता इथे भुलई वगैरे पण महिला खेळताना तुम्हाला दिसत आहेत आणि अशा प्रत्येक महिलांची पूजा या ठिकाणी मी कॅप्चर करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सांगायचं एक उद्दिष्ट असतं की आणि परत काय केलं मी इथे दिवा पण लावून घेतलेला आहे आणि दिवा लावल्याच्या नंतर उदबत्ती वगैरे लावून नैवेद्य वगैरे सर्व गोष्टी करून घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी. आणि आपल्याला त्या जे वारुळ आहे त्या वारुळाला प्रदक्षिणा घ्यायची आहे. बरोबर, तर हे बी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल की ते प्रदक्षिणा वगैरे घेतली आहे. आणि एक सांगायचं म्हणजे एकदम असं विहिरीच्या शेजारी चिटकून वारुळाचं आहे आणि पूर्ण अशी उतरती विहीर होती. म्हणजे बायका तरी पण डेअरिंगनं बायका तिथे जाऊन पूजा करत होत्या, कारण जी पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेली आहे ती आपण जोपासली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमामधून मी तुम्हाला हेच सांगू शकते की ज्या रूढी परंपरा आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या आहेत, केलेल्या आहेत, त्या गोष्टी आपणही केल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता ह्या गोष्टी आपण विधीपूर्वक केल्या पाहिजेत. तर इकडे बघू शकतात किती निसर्गरम्य परिसर होते आणि हे पाणी वगैरे सुरू होतं. इकडे बोरचं पाणी विहिरीमध्ये घ्यायला सुरू होतं आणि तुम्ही बघू शकतात बोरीच्या झाडाला असंख्य असे चिमण्यांचे खोपे होते. ते खोपे बघून मला एक असं गाणं सुचलं की ते गाणं नाही का म्हटलेलं आहे बघा, जसा खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला,
तिने पिल्लासाठी खोपा झाडाले टांगला. तर मी ह्या ठिकाणी थोडंसं कडवं पण घेतलं आणि सगळी पूजा झाल्याच्या नंतर मी काय केलं आहे ते नागोबाला मस्त अशा प्रकारे दूध अर्पण केले, कारण सगळ्यात आवडचा त्यांचा पदार्थ म्हणजे दूध. तर हे सगळी पूजा वगैरे मी आटपून एकमेकींना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे ह्या वारुळाच्या भोवती सगळ्या महिला आपल्या आपल्या पद्धतीने फेऱ्या मारत होत्या. कुणी 5 मारत होते, कुणी 2 मारत होतं. तर अशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे आमच्या जाऊबाईने आम्ही आटपून घेतलेले आहे. आणि माझ्या जावाच्या मुलीने पूर्णपैकी शूट या ठिकाणी केलेला आहे. तिचं सुद्धा खूप कौतुक. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती खोपे आणि सुंदर नजारा होता. आणि लहान बालगोपाल सुद्धा या पूजेमध्ये सामील झालेले होते. ही पूजा अशी आहे की लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत या पूजेचा सर्वांना मान असतो. मग ज्यांना माझा भाऊ नसल्यामुळे मी 5 वर्ष काही हे सण सेलिब्रेशन केलं नव्हतं. पण माझ्या आईचा मला कॉल आला की तू हा सण साजरा कर. मग म्हणून मी म्हटलं गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी म्हणत मी प्रत्येक गोष्टी 5 ते 6 वर्षापासून ह्या गोष्टी करत नव्हते. ते आज मनाला कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि असं मी म्हटलं की नाही करायला पाहिजे. आणि आपला भाऊ होता ना आपल्याकडे, बरोबर. आता जरी नियतीने आपल्यापासून दूर केला असला तरी आहे आपल्या अंतःकरणामध्ये आहे. त्याच्यासाठी दरवर्षी उपवास करत होते, पण वारुळाला काही येण्याची डेअरिंग झाली नाही. पण ह्यावेळेस मी आले आणि खरंच खूप छान वाटलं. आणि हा निसर्गरम्य परिसर साठी मी थोडासा कॅप्चर केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर असा नजारा होता. आणि शेतामध्ये फायनली आम्ही खूप लांब आलेलो होतो की वारुळ शेतात असल्यामुळे. आणि मस्त असं शूट घेतलं आणि इथे सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि थोडासा जोक झाला. जोक असा झाला की ह्या ज्या सत्ताई समोर येऊन बसलेल्या होत्या त्यांना विचारलं कुणाची मिसेस आहे कुणाची. त्यांनी पटकन त्यांच्या नवऱ्याचं नाव सांगून टाकलं. तर ह्यामधून असं सिद्ध झालं की नाव घे म्हणलं असतं तर ह्यांनी लवकर घेतलं नसतं. मग त्या असं विचारत होत्या पलीकडच्या आजी की ह्या कुणाच्या आहेत. मग त्यांनी पटकन सांगितलं त्यांच्या मिस्टरांचे नाव की मी ह्यांची मिसेस आहे. आणि एक जोक झाला. मग ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला, पण आवाज म्यूट केलेला आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप तेज आणि आनंद या व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रत्येकजण खूप हॅपी पद्धतीने हा सण सेलिब्रेशन करतो. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कॉमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे हा सण साजरा केला जातो का हे देखील मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्याला प्रतिसाद द्या. तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी एक अनमोल ठेवा आहे. आणि एवढी सर्व पूजा वगैरे आटवून आता आम्ही आणि आमच्या जाऊबाई वगैरे आम्ही इथून निसर्गाच्या सान्निध्यातून आता बाहेर पडलेले आहोत. आणि सगळ्या महिला आपलं आवरल्याच्या नंतर येतच होत्या. मग मी थोडंसं शूटमध्ये घेतल्या आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम दिला. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.